Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय अजितदादा पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, मी आता नावं घेण्यात वेळ घालवत नाही कारण कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. मित्र, आज ही लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. या मतदानाला तर अवघे 6 दिवस बाकी राहिलेले आहेत. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. गेले 2 महिन्यापासून शिरूर लोकसभा मतदारसंघ तसाही चर्चेमध्ये राहिलेला आहे. चर्चेमध्ये ह्यासाठी राहिला आहे की ह्या लोकसभेच्या रिंगणामध्ये 2 उमेदवार आहेत. एक उमेदवार निवडून जाऊन लोकांमध्ये नाही आहे. ज्यांना निवडून आला, लोकसभेची जबाबदारी दिली, जनतेची जबाबदारी दिली, त्यांनी जनतेकडे पाठ दाखवली. गेल्या 5 वर्षामध्ये लोकसभा मतदारसंघातल्या एकाही गावामध्ये एकही रुपयाचं काम नाही. कुठल्याही गावाला गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं भेट नाही, कुणाचाही फोन घेतला नाही. एक उमेदवार असा आहे. दुसऱ्या बाजूला मी तुमच्यासमोर उभा आहे. पाच वर्षापूर्वी पराभव झाला, दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. गेले 5 वर्षे कशाची तमा न बाळगता, हातामध्ये पद नाही, खासदारकी नाही, काही नाही, परंतु मतदारसंघामध्ये 5 वर्षे पायाला भिंगरे लावून फिरत राहिलो. मतदारसंघ खूप मोठा आहे. मतदारसंघाच्या गावागावामध्ये, शहरामध्ये, गल्लोगल्लीमध्ये फिरत राहिलो, लोकांची कामं करत राहिलो. माझ्या दृष्टीने मी पराभव झाला. 5,78,000 मतं पडली. मी विचार केला 5,78,000 मतं पडली तर लोकांनी मला नाकारलेलं नाही, तर 5,78,000 लोकांनी मला स्वीकारलं. मग त्या लोकांच्या मध्ये त्यांना टाळून मी घरी बसणं मला परवडलं नाही, मला आवडलं नाही. म्हणून मी 5 वर्ष कशाची तमा न बाळगता लोकांमध्ये राहिलो, विकास कामं करत राहिलो. आणि विकास कामं करत असताना कधीही लोकांच्या अडीअडचणीला सातत्यानं धावून गेलो. कोरोना काळ आठवतो आपल्याला. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. कोरोना काळामध्ये माझा मतदारसंघ अगदी कात्रज घाटापासून जुन्नरच्या नाणे घाटापर्यंत आहे, भीमाशंकरापासून तांदळी काष्टीपर्यंत आहे. अशा या विस्तीर्ण मतदारसंघामध्ये जिथं जिथं लोकांना गरज होती तिथं मी माझी संस्था वैयक्तिक खर्चातनं जवळजवळ 20 ते 25 ट्रक धान्य वाटलं. जवळजवळ सगळ्याच लोकांना औषधं पुरवणं, हॉस्पिटलमध्ये बेड पुरवणं, अशा प्रकारची कामं करत राहिलो. आणि म्हणून गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कलाटणी आली, नवीन समीकरणं झाली. आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सन्माननीय एकनाथभाई शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस हे दोघांनी शपथ घेतली आणि एक विकासाचं नवीन पर्व चालू झालं. ह्या 15 महिन्याच्या काळामध्ये, 18 महिन्याच्या काळामध्ये नंतर अजितदादा आमचे राष्ट्रीय नेते, या तिघांनी मला ताकद दिली आणि मतदारसंघामध्ये जवळजवळ 15 महिन्यामध्ये 1,500 कोटी रुपयाचे विकास कामं करू शकलो. ही माझ्या ठिकाणं एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. खासदार नाही, पद नाही, पण सरकारनं ताकद दिली आणि मोठी मोठी कामं करू शकलो. उदाहरणार्थ चाकणची पाणी पुरवठा, 170 कोटी रुपयाची पाणी पुरवठा मंजूर करून घेतली, काम चालू झालंय. शिरूर शहराची पाणी पुरवठा जवळजवळ 72 कोटी रुपयाची मंजूर करून घेतली, काम चालू झालंय. आपल्या गावचे लोणी काळभोरचे सगळे ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य सगळ्यांनी माझ्याबरोबर पाठपुरावा केला. मी स्वतः
मंत्रालयात गेलो, मुख्यमंत्री असतील किंवा गुलाबराव पाटील असतील त्यांना सांगून ती योजना मुदत संपली होती. गुलाबराव पाटील म्हणाले आता घेता येणार नाही, तरी म्हटलं नाही घ्यायला पाहिजे, हे माझ्या मतदारसंघातलं महत्त्वाचं गाव आहे, महत्त्वाचं शहर आहे. आणि ती योजना आता 160 कोटी रुपयाची जवळजवळ अंतिम मंजुरीसाठी आलेली आहे. आता फक्त अजितदादांच्या हातात आहे, त्यांनी त्याला शेवटचा जर धक्का दिला तर ती योजना मंजूर होईल. अशा प्रकारची कामं करण्यासाठी मला या ठिकाणी सरकारनं बळ दिलं. मला सांगायला अभिमान वाटतो, मतदारसंघामध्ये जवळजवळ 500 ग्रामपंचायती आहेत, वाड्या वस्त्या धरल्या तर 4,500 आहेत. पण 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या सरकारच्या माध्यमातून मी 450 ग्रामपंचायतीला निधी देऊ शकलो. कधी दादांच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून DPDC असेल, 25-15चा निधी असेल, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नगरोथांचा निधी असेल, ही सगळी कामं करत असताना माझ्या दृष्टीने एकच ध्यास, मी 15 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. माझ्या दृष्टीनं काही महत्त्वाचे ड्रीम प्रोजेक्ट होते, म्हणजे पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प. 2005 सालापासून त्या प्रकल्पाच्या मागे लागलो. 13 वर्ष प्रत्येक वर्षी रेल्वेच्या बजेटमध्ये सरकारवर ताशेरे ओढायच्या, सरकारवर टीका करत होतो. योगायोगानं नवीन सरकार आलं. देवेंद्रजी फडणवीस राज्याचे आपलं सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले. ते माझे जुने परिचित असल्यामुळं त्यांना हा प्रकल्प मी समजून सांगितला, त्यांच्या गळी उतरवला. 2015-2000 सालासाठी त्याला आम्हाला मंजुरी मिळाली, त्याचं काम चालू झालं. 2018ला या प्रकल्पाला DPR तयार झाला, पिंक बुकमध्ये त्याची एंट्री झाली. दुर्दैवानं माझा पराभव झाला. पण आज सुद्धा मला खेदानं सांगावं असं वाटतं, पुणे नाशिक रेल्वेची चर्चा करणारे आता विद्यमान खासदार फक्त मीडियामध्ये आणि भाषणामध्ये पुणे नाशिक रेल्वेचा उल्लेख करतात, प्रत्यक्षात एकही काय काम केलेलं नाही. 5 वर्ष रेल्वे बोर्डाच्या चेअरमनच्या ऑफिसमध्ये दिल्लीमध्ये फाईल ज्या टेबलवर होती त्याच टेबलवर आजही आहे. तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला जवळजवळ 25,000 कोटी रुपयाची आज त्याची किंमत झाली आहे. आपल्या विभागाचे सगळे वाहतुकीचे संबंध असलेले सगळे नॅशनल हायवेचे प्रकल्प आहेत. चाकणचा प्रश्न आहे, चाकणची ट्रॅफिक आहे, मोशीची ट्रॅफिक आहे, तळेगाव चाकण शिक्रापूरचा रस्ता आहे, सोलापूर रोडचा रस्ता आहे आणि नगर रोडचे रस्ते आहेत. ह्या प्रकल्पासाठी जर सगळे प्रकल्प पूर्ण करायचे झाले तर किमान 20-25,000 कोटी रुपयाची गरज आहे. एकंदरीत जर 50,000 कोटी रुपयाची फक्त 2 प्रकल्पासाठी जर आपल्याला पैसे हवे असतील तर तिथं सत्तेतला खासदार जाणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशामध्ये येणारं सरकार हे नरेंद्र मोदीजींचं असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच होणार आहे. त्यांच्या पाठीशी उभा राहणारा खासदार आपल्या मतदारसंघाचा जर असला तर केंद्रातनं जास्तीचा निधी मिळवण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल आणि हे प्रकल्प मार्गी लागतील. दुर्दैवाने गेल्या 5 वर्षापूर्वी केंद्रातून ह्या विद्यमान खासदारानं एकही रुपयाचा, लक्षात ठेवा, एकही रुपयाचा केंद्रातून निधी आणला नाही. फक्त बतावण्या, फक्त भाषणं, फक्त फेकमफेकी, ह्याच्या पलीकडे काही केलं नाही. चांगले डायलॉग मारता आलं म्हणजे चांगलं काम करता येत नाही. काम करण्याचा अभिनय केला म्हणून प्रत्यक्षात कामं होत नाही. कामं करण्यासाठी तिथं काम करणाराच माणूस पाहिजे, जसं आज राज्यामध्ये पाहतोय. आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार, मी पाहिलं त्यांच्याबरोबर गेले वर्षभरापासून 7-8 महिन्यापासून काम करतोय. त्यांची काम करण्याची पद्धत मी पहिल्यांदा पाहिली. एखाद्याला शब्द दिला, काम करायचं ठरवलं की हो काम करायचं म्हणजे करायचंच, कोणी मध्ये आलं तरी चालेल परंतु काम होणार म्हणजे होणार, अशा प्रकारची प्रचिती मला त्याला दिसली. आज जिल्ह्याला सर्वाधिक जास्त निधी अर्थ खातं जरी असलं तरी जिल्ह्याला सर्वाधिक जास्त निधी, सर्वाधिक जास्त प्रकल्प अजितदादांच्या माध्यमातून आपल्याला आलेले आहेत. भविष्य काळामध्ये हे सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे. अजितदादांची ताकद महाराष्ट्र सरकारमध्ये तशीच राहणार आहे आणि त्यासाठी आपल्याला राज्य स्तरावर राज्य सरकार आणि केंद्र स्तरावर केंद्राच्या माध्यमातून निधी आणण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींच्याच विचाराचा खासदार निवडून देणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. मी या निमित्तानं जास्त काही बोलणार नाही. फक्त मी एवढंच विनंती करेल की कुठल्याही दिशाभूल करणाऱ्या बातम्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आज त्यांच्याकडे मुद्दा काहीच नाही आहे. विकास कामं काय सांगू शकत नाही की विकास कामं केलेली, एकही विकास काम केलं नाही. त्यांना मिळणारा खासदार निधी
तो 80% परत गेला असं मी पेपरमध्ये वाचलंय. खरं काय माहिती नाही मला. जो माणूस खिशात असलेले पैसे खर्च करू शकत नाही तर केंद्राकडून आणून आपल्या मतदारसंघासाठी काय करेल हा विचार आपण सगळ्यांनी करावा. म्हणून त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे म्हणून कुठेतरी निष्ठा स्वाभिमान एकनिष्ठ, माझ्या दृष्टीनं निष्ठा ही जनतेशी असावी. माझी निष्ठा ही माझ्या मायबाप जनतेबरोबर आहे. गेले 15 वर्षे 20 वर्षे माझ्या बरोबर राहिलेल्या जनतेबरोबर आहे. आणि म्हणून येणाऱ्या 13 तारखेला मला आपल्याला पुन्हा विनंती करायची की ह्या जिल्ह्याचा ह्या मतदारसंघाचा विकास करण्याची जबाबदारी माझी असणार आहे, आदरणीय दादांची असणार आहे. त्यासाठी येणाऱ्या 13 तारखेला धनुष्यबाणाच्या चित्राच्या बाजूचं बटन दाबून मला विजयी करा. एवढीच. सॉरी ना, घड्याळ धनुष्यबाण आणि कमळ एकच आहे. आता एकच महायुतीतलं आहे आणि म्हणून घड्याळाच्या बाजूचं चित्राच्या बाजूचं बटन दाबून मला विजयी करा एवढीच विनंती करून थांबतो. धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.